कंठीय माध्यमिक विद्यालय व NN पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ। Hello friends, today we are going to learn the lesson number 8 of science part 2 cell biology and biotechnology म्हणजेच पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान। In this lesson we take more information about cytology, stem cells, biotechnology and its application, important stages in development of agriculture. We already studied what is mean by cell, what is tissue and their functions in last or previous standard. Cytology means the study of the structure and types and the organelles of the cell. This is called as cell biology and cytology. Cytology किंवा पेशी विज्ञानामध्ये पेशींचे प्रकार, त्यांची रचना आणि पेशींचे घटक यांचा अभ्यास केला जातो. It includes the study of cell division and many other aspects of the cell. याशिवाय यामध्ये सेल डिव्हिजन किंवा पेशी विभाजन आणि पेशी संदर्भातील जे इतर काही घटक आहेत त्यांचा अभ्यास या सायटोलॉजी किंवा पेशी विज्ञानात केला जातो. There are revolutionary changes in the field of human health due to cell biology and research institutes specially dedicated for the research on cells are established at Pune and Bengaluru. India National Center of Science at Pune and INSTEM at Bengaluru are involved in valuable research. की या पेशी विज्ञानामुळे मानवी आरोग्य क्षेत्रात खूप मोठा बदल झालेला आहे किंवा खूप मोठा विकास त्या ठिकाणी दिसून येतो. भारतामध्ये पुणे आणि बेंगळूर येथे खास पेशींवर संशोधन करण्यासाठीचे संशोधन संस्था किंवा केंद्र उभारले आहेत. इन महाराष्ट्र there is in Pune at Pune these valuable research are going on. या ठिकाणी पुणे महाराष्ट्रामध्ये पुणे इथे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था आणि बेंगळुरू इथे इन्स्टेम या संस्था खूप मोठ्या प्रमाणावर संशोधनाचं किंवा शोधाचं काम करत आहेत. आणि वर काही या पुस्तकात दिलेल्या ज्या वेबसाईट आहेत या वेबसाईटवर आपल्याला ती माहिती मिळू शकते किंवा या संस्थेमध्ये चालू असणारं संशोधन कार्याविषयी माहिती मिळू शकते. या लेसनमध्ये आपल्याला स्टेम सेल्स किंवा मूल पेशी ज्या असतात यांच्याविषयीची माहिती आपल्याला घ्यायची आहे. स्टेम सेल्स आर द स्पेशल टाइप्स ऑफ सेल्स प्रेझेंट इन द बॉडी ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आपल्यासारख्या बहुपेशीय सजीवांमध्ये स्टेम सेल्स किंवा मूलपेशी या महत्वाचा असलेला प्रकार किंवा विशिष्ट अशा पेशी असतात. These cells give rise to all other types of cells present in the body of multicellular organisms. आणि या ज्या सेल्स असतात या सेल्स आपल्या शरीरातील सर्व प्रकारच्या ज्या पेशी असतात त्या पेशींना जन्म देण्याचं काम या पेशी करतात. म्हणजे सगळ्यात मूळ किंवा प्रथम या मूल पेशी असतात. Similarly, these cells play an important role in wound healing. आणि आपल्या शरीरातील जखमा भरून काढण्यासाठी सुद्धा या पेशींचा महत्त्वाचा भाग असतो किंवा महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी असतो. स्टेम सेल्स आर we shall study the stem cells in animal, particularly in human being. आपण प्रामुख्याने प्राण्यांमध्ये त्याच प्रकारे या प्रकरणात विशेष करून मानवामध्ये असणाऱ्या स्टेम सेल्सचा अभ्यास करावयाचा आहे किंवा त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. We know that new organism is formed from the zygote that is formed by the union of male and female gamete. आपल्याला माहिती आहे की जो युग्मनज किंवा झायगोट तयार होतो किंवा सजीव तयार होण्यासाठी पहिली जी स्टेप आहे ती म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन किंवा स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मकाचं मिलन झाल्यानंतर झायगोट तयार होतो. At the earlier stage of development, organisms is formed
of the mass of the cell, all the cells in that mass are almost alike, those cells are called as a stem cell. जेव्हा झायगोट तयार होतो त्यावेळेस तो म्हणजे एक पेशीचा गोळा असतो किंवा सुरुवातीच्या सजीवाची जी निर्मिती होते तर ती म्हणजे एक पेशीचा गोळा असतो. त्याच्यामध्ये दिसणाऱ्या सर्व पेशी ज्या असतात त्या समान असतात. त्या पेशींना स्टेम सेल्स किंवा मूल पेशी असे म्हणतात. ड्यूरिंग फर्दर डेव्हलपमेंट these cells form any type of cells, different types of tissues and perform different functions in the body. आणि त्या ज्या सेल्स असतात त्यांची जसजशी डेव्हलपमेंट किंवा विकासामध्ये त्या पेशींच्या वेगवेगळ्या ऊतींची निर्मिती करतात, त्यांचे फंक्शन्स पेशींची निर्मिती करतात आणि त्याचप्रमाणे त्यांचे फंक्शन्स जे असतात ते फंक्शन्स वेगवेगळे फंक्शन्स किंवा विविध कामं त्या पेशी करू लागतात. यालाच पेशींचं किंवा मूल पेशींचं पेशी विभेदन असं म्हणतात. डिफरन्शिएशन ऑफ स्टेम सेल्स की या स्टेम सेल्स पासून वेगवेगळ्या सेल पेशी तयार होणं, ऊती तयार होणं आणि त्या ऊतींचे विविध फंक्शन याला स्टेम सेल्सचं विभेदन किंवा डिफरन्शिएशन असं म्हटलं जातं. Once the tissue are formed, the cells in those tissue at the most can form same type of cells. This in case of each part of the body. However, stem cells are present for longer duration in some parts of the body. एकदा ऊती तयार झाल्या की त्यातील पेशी फार तर स्वतःसारख्या इतर पेशी तयार करू शकतात. शरीरातील सर्व भागांमध्ये याच प्रक्रियेने प्रक्रिया होते आणि काही ठिकाणी मूलपेशी या बऱ्याच कालावधीपर्यंत तशाच राहतात किंवा जिवंत राहतात. Stem cells are present in the umbilical cord by which the fetus is joined to the uterus of the mother. Stem cells are also present in the blastocyst stage of the embryonic development. Stem cells are present in the red bone marrow and adipose connective tissue of the adult human beings. It has been possible to produce different type of tissue and the degenerate part of any organ with the help of these stem cells. Occurrence या स्टेम सेलचं कुठे असतं किंवा स्टेम सेल्स या मानवी शरीरात कुठे कुठे सापडतात. The first stem cells are present in the umbilical cord by the which the fetus is joined to the uterus of the mother. ज्यावेळेस बाळ आईच्या गर्भाशयात असतं त्यावेळेस जी नाळ जोडलेली असते किंवा गर्भ ज्या नाळेने जोडलेला असतो त्या नाळेमध्ये या स्टेम सेल्स असतात. स्टेम सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द ब्लास्टोसिस स्टेज ऑफ द एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट. भ्रूणाच्या जी ब्लास्टोसिस्ट जी स्टेज असते किंवा तिलाच मराठीत कोरकपुटी असं म्हणतात, या स्टेजमध्ये सुद्धा या स्टेम सेल्स असतात. त्याच पद्धतीने पूर्ण वाढ झालेला जो सजीव असतो त्यांच्या रक्त अस्थिमज्जा किंवा त्याला रेड बोन मॅरो असं म्हणतात, त्या रेड बोन मॅरोमध्ये या स्टेम सेल्स असतात. आता स्टेम सेल्सचं प्रिझर्वेशन केलं जातं किंवा त्यांचं जतन केलं जातं. फॉर द पर्पज ऑफ प्रिझर्वेशन स्टेम सेल्स सॅम्पल्स आर केअरफुली कलेक्टेड फ्रॉम सोर्स लाईक कॉड ब्लड, रेड बोन मॅरो और एम्ब्रियो and kept in small and sterile vials. Those vials are kept in liquid nitrogen at 135 degrees Celsius to 190 degrees Celsius. या स्टेम सेल्स आता केअरफुली किंवा काळजीपूर्वक एकतर आईच्या एम्ब्लिकल कॉर्डमधून किंवा नाळेमधून, त्याच पद्धतीने रेड बोन मॅरोमधून किंवा ब्लास्टोसिस्टमधून त्या कलेक्ट केल्या जातात आणि व्हायल्समध्ये किंवा काही काचेच्या कूपनलिकेमध्ये लिक्विड नायट्रोजनमध्ये 135 डिग्री सेल्सिअस ते -190 डिग्री सेल्सिअस एवढ्या कमी टेम्परेचरला त्या साठवल्या जातात. आता आपल्याला या स्टेम सेल्सचा रिसर्च किंवा स्टेम सेल्सचं संशोधन कशा पद्धतीने झालं
इन बायोटेक्नॉलॉजी, जैवतंत्रज्ञानामध्ये स्टेम सेल्स रिसर्च इज अ रिव्होल्युशनरी इव्हेंट आफ्टर क्लोनिंग. जी क्लोनिंगची प्रक्रिया होते त्या क्लोनिंगच्या प्रक्रियेनंतर या मूल पेशींचं किंवा स्टेम सेल्सचं संशोधन किंवा शोध लागलेला आहे आणि या संपूर्ण वैद्यकशास्त्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता या बायोटेक्नॉलॉजीमध्ये दिसून येते. सोर्सनुसार स्टेम सेल्सचे 2 टाइप्स पडतात. एक एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स आणि दुसऱ्या अडल्ट स्टेम सेल्स. एक भ्रूणीय मूलपेशी आणि दुसरी वयस्क मूलपेशी. एम्ब्रियॉनिक फर्स्ट आपण बघणार आहोत. एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. फर्स्ट एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. भ्रूणीय मूलपेशी. डिव्हिजन ऑफ द झायगोट स्टार्ट अँड देअर बाय इट इज कन्व्हर्टेड इनटू एम्ब्रियो. फलनानंतर किंवा मेल आणि फिमेल झायगोटच्या युनियन नंतर जे झायगोट असतं त्याचं इट इज कन्व्हर्टेड इनटू एम्ब्रिओ, त्याचं भ्रूणात रूपांतर व्हायला सुरुवात होते आणि या सेल ऑफ एम्ब्रिओचं रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन, त्यांचं पेशी विभेदन होतं. सेल डिफरन्शिएशन स्टार्ट फ्रॉम द 40th डे ऑफ कॉन्सेप्शन, की भ्रूणाच्या धारणेनंतर किंवा गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशीचं विशेषीकरणाला किंवा पेशीच्या विभेदनाला डिफरन्शिएशनला सुरुवात होते. सेल्स ऑफ डिफरंट ऑर्गन्स लाईक ऑस्टिओसाइट्स, हिपॅटोसाइट्स अँड न्यूरॉन्स आर फॉर्म. आणि या विभेदनामध्ये अस्थिपेशी, यकृत पेशी आणि चेतापेशी इत्यादी निरनिराळ्या अवयवांच्या पेशी तयार होतात. आणि या विभेदनाच्या सुरुवातीच्या ज्या पेशी असतात त्या पेशींना मूलपेशी किंवा स्टेम सेल्स असे म्हणतात. इन ह्युमन बीइंग 220 different types of cells are present and these 220 different types of cells are formed from the single types of cell. आणि 220 प्रकारच्या पेशी मानवी शरीरामध्ये असतात. मात्र या 220 प्रकारच्या सेल यांची निर्मिती एकाच सेलपासून होते आणि ती सेल म्हणजेच स्टेम सेल किंवा त्या मूल पेशीपासून मानवी शरीरामध्ये 220 प्रकारच्या सेल्स तयार होतात. अँड द स्टेम सेल्स आर द प्रायमरी टाइप ऑफ अनडिफरन्शिएट सेल्स विथ सेल्फ मल्टिप्लाइंग एबिलिटी अँड दे आर पॅरेंट सेल्स ऑफ ऑल टाइप्स ऑफ ह्युमन सेल्स. आणि यामध्ये मूलपेशी या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात. सर्व मानवी पेशींच्या पालक पेशी या असतात. मूलपेशींना सगळ्यात महत्त्वाच्या म्हणूनच त्यांना मानवी पेशींच्या पॅरेंट सेल असं म्हटलं जातं. आणि या मूलपेशींमध्ये प्रॉपर्टी ऑफ द स्टेम सेल इज कॉल्ड ॲज द प्लुरिओपोटेन्सी. आणि यालाच प्लुरिओपोटेन्सी किंवा बहुविधता असे म्हणतात. These cells, stem cells, differentiation on 14th day during 5th to 7th day and culture with certain biochemical stimulus in laboratory. As per the stimulus, they transfer themselves into desired type of cells, therefore tissue and finally into organs. 14व्या दिवसापासून विभेदनाला सुरुवात होण्या अगोदर 5व्या ते 7व्या दिवशी या मूलपेशी काढून त्यांना प्रयोगशाळेत वाढवले आणि त्यांना विशिष्ट बायोकेमिकल स्टिम्युलस किंवा जैवरासायनिक संकेत जर दिले तर आपल्याला त्याचं रूपांतर इच्छित आपल्याला हव्या असणाऱ्या पेशीमध्ये, ऊतीमध्ये किंवा अवयवामध्ये करता येते. सेकंड टाइप जो आहे तो म्हणजे अडल्ट स्टेम सेल्स. स्टेम सेल्स आर ऑब्टेन फ्रॉम द बॉडी ऑफ अडल्ट पर्सन. There are 3 main sources of stem cells in the body of the adult person. Stem cells are obtained from the red bone marrow, adipose, connective tissue and blood. वयस्क व्यक्तींमध्ये 3 प्रकारे आपल्याला या मूलपेशी मिळवता येतात. एक आपला बोन मॅरो किंवा त्यालाच अस्थिमज्जा असे म्हणतात.
ॲडिपोज टिश्यू म्हणजे मेदऊती आणि तिसरं म्हणजे ब्लड यातून आपल्याला मिळवता येतात. आणि लगेचच जन्मानंतर ताबडतोब जर म्हटलं तर आपल्याला या कॉर्ड ब्लड कॉर्ड जी असते किंवा नाळ आपण ज्याला म्हणतो ती बाळाचा जन्म झाल्याबरोबर त्या नाळेतून या स्टेम सेल्स मिळवता येतात. आता ह्याचे उपयोग कोणकोणते? युजेस ऑफ स्टेम सेल्स. फर्स्ट, सेल थेरपी की मधुमेह, ज्याला हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक, अल्झायमरचा आजार असेल, पार्किन्सनचा आजार असेल, यांच्यामध्ये निकामी झालेल्या ज्या उती असतात त्या उती पुन्हा रिजनरेट करण्यासाठी वापर केला जातो. ॲनेमिया, ल्युकेमिया, थॅलेसेमिया म्हणजे जे ॲनेमियासारखे रक्ताशी संबंधित जे आजार आहेत त्यांच्यामध्ये कॅन्सर, ल्युकेमियासारखे, तर रक्तपेशी बनवण्यासाठी सुद्धा या स्टेम सेल्स तयार केल्या जातात. स्टेम सेल्सचा वापर केला जातो. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनसाठी सुद्धा या सेल्स उपयोगी पडतात. लिव्हर, किडनी यासारखे अवयव जर निकामी झाले तर ते मूल पेशींपासून अवयव तयार करून त्यांचं प्रत्यारोपण किंवा ट्रान्सप्लांट ते करता येतात. बघा, या आकृतीमध्ये आपल्याला स्टेम सेल्सपासून वेगवेगळे सेल्स, टिश्यू आणि त्यांच्यापासून ऑर्गन्स तयार झालेले दिसतात. म्हणजे सगळ्यांचा सोर्स हा स्टेम सेल्स. म्हणजे जरी या ऑर्गन्सचे सगळ्यांचे फंक्शन्स डिफरंट असतील किंवा वेगवेगळे कार्य करत असतील, त्यांचे आकार, स्ट्रक्चर हे सगळे वेगवेगळे असतात, मात्र तयार होण्यासाठी सगळ्यात मेन स्टेम सेल्स किंवा मूलपेशीपासून हे सगळे ऑर्गन्स तयार झालेले दिसतात. आता ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनची अजून एक त्या ठिकाणी वेगळी मेथड आहे. व्हेरियस ऑर्गन्स इन द ह्युमन बॉडी आयदर बिकम लेस इफिशियंट और कम्प्लिटली फंक्शनलेस ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक एजिंग, ॲक्सिडेंट, इन्फेक्शन अँड डिसऑर्डर्स एक्सेट्रा. लाईफ ऑफ सच अ पर्सन बिकम्स डिफिकल्ट और इवन फॅटॅलिटी may occur under such conditions. However, if person gets necessary organ under such conditions, its life can be saved. की बऱ्याच वेळेला व्यक्तीला एखादा आजार झाला, अपघात झाला किंवा रोग झाला तर त्यामुळे एकतर त्यांचे अवयव निकामी होतात किंवा त्यांची कार्यक्षमता कमी होते. अशा वेळेला त्या व्यक्तीचं जीवन हे धोक्यात येतं आणि अशा वेळेस या व्यक्तीला आवश्यक असलेला अवयव मिळाला तर त्याचे प्राण वाचू शकतात. अवेलेबिलिटी ऑफ डोनर इज अन इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. इन अ पर्सन हॅज अ पेअर ऑफ किडनी ॲज द प्रोसेस ऑफ एक्सक्रीशन कॅन ऑकर विथ द हेल्प ऑफ सिंगल किडनी. पर्सन कॅन डोनेट अनदर वन. सिमिलरली स्किन फ्रॉम certain parts of the body can also be donated. Various factors like blood groups, diseases, disorder, age, etc. of the donor and recipient need to pay attention during transplantation. की या ठिकाणी आपल्याला अवयव प्रत्यारोपणासाठी अवयवदाता उपलब्ध होणं गरजेचं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये किडनीची एक जोडी असते आणि व्यक्तीचं काम एका किडनीने सुद्धा व्यवस्थितरित्या चालू शकते. म्हणून एक किडनी व्यक्तीला डोनेट करता येते किंवा दान करता येते. काही वेळेला शरीराच्या काही भागांवरील सुद्धा त्वचा सुद्धा दान करता येते. स्किन सुद्धा डोनेट केली जाते. मात्र अवयव प्रत्यारोपण किंवा जेव्हा ऑर्गन ट्रान्सप्लांट केलं जातं त्यावेळेला त्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप, त्यानंतर त्याला काही आजार आहे का, त्याचं वय, या सगळ्या बाबी लक्षात घ्याव्या लागतात. द ऑर्गन कॅनॉट बी डोनेटेड ड्युरिंग लाईफ टाईम. ऑर्गन्स लाईक लिव्हर, हार्ट, आईज कॅन बी डोनेटेड आफ्टर डेथ ओनली. दिस हॅज लेड टू द इमर्जन्स ऑफ द कन्सेप्ट लाईक posthumous डोनेशन ऑफ द बॉडी ऑर्गन्स. सगळेच अवयव आपल्याला, जसं किडनी आपण जिवंत असताना दान करता येते, त्वचा किंवा स्किन दान करता येते, तसे सगळेच अवयव दान करता येत नाही. मात्र लिव्हर, हार्ट,
आईज यासारखे अवयव आफ्टर डेथ किंवा मरणानंतर आपल्याला दान करता येतात आणि यातूनच आपल्याला ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन किंवा बॉडी डोनेशन हे आपल्याला या संकल्पना किंवा कन्सेप्ट अस्तित्वात आल्या आहेत. ह्युमन बॉडीज आर डिस्पोज ऑफ आफ्टर डेथ ॲज पर ट्रॅडिशनल कस्टम्स. आपल्याला माहिती आहे की एकदा व्यक्ती मृत पावली की तिच्या शरीराचं आपण डिस्पोज करतो किंवा पारंपरिक पद्धतीने तिची विल्हेवाट लावली जाते. बट बाय द progress of science, it has been realized that many organs remains functional for a certain period even after death occurs under specific condition. विशिष्ट परिस्थितीमध्ये मृत शरीरातील बरेच अवयव मृत्यूनंतर सुद्धा काही काळ ते जिवंत राहू शकतात आणि याच्यातूनच कन्सेप्ट लाईक ऑर्गन डोनेशन अँड बॉडी डोनेशन हॅव इमर्ज रिसेंटली आफ्टर रिअलायझेशन ऑफ सच ऑर्गन्स कॅन बी यूज टू सेव्ह द लाईफ ऑफ द अदर नीडफुल पर्सन. की आपण या संकल्पनेतून की मृत्यू पश्चात आपल्या शरीराच्या काही अवयवांचा गरजवंत व्यक्तीला उपयोग व्हावा आणि त्याचं जीवन सुसह्य किंवा व्यवस्थित व्हावं यासाठी त्याला जीवन मिळावं हा हेतू किंवा चांगला हेतू लक्षात घेऊन अवयव आणि शरीरदान ही संकल्पना आपल्या देशामध्ये सध्या रुजू लागली आहे किंवा जागरूकता निर्माण होऊन व्यक्ती देहदान करू लागले आहेत. लाईफ ऑफ मेनी पीपल कॅन सेव्ह बाय दीज ऑर्गन अँड बॉडी डोनेशन. ब्लाइंड पर्सन कॅन रिगेन द व्हिजन. लाईफ ऑफ द मेनी पीपल कॅन रेंडर्ड कम्फर्टेबल बाय डोनेशन ऑफ द किडनी, हार्ट वॉल्स, स्किन्स एक्सेट्रा. बॉडी कॅन बी मेड अवेलेबल फॉर रिसर्च मेडिकल स्टडीसाठी किंवा काही वैद्यकीय संशोधनामध्ये शरीर जे देहदान केलं जातं त्या शरीरांचा वापर केला जातो आणि अशा देहदान करण्याविषयी जागृती वाढवण्यासाठी अनेक गव्हर्नमेंट आणि सोशल ऑर्गनायझेशन किंवा सामाजिक संस्था त्या ठिकाणी कार्य करत आहेत. नेक्स्ट टॉपिक बायोटेक्नॉलॉजी. व्हॉट इज मीन बाय बायोटेक्नॉलॉजी? जैवतंत्रज्ञान म्हणजे काय? बायोटेक्नॉलॉजी इज bringing about artificial genetic changes and hybridization in organisms for human welfare. जैवतंत्रज्ञान म्हणजे सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून आणणे किंवा सुधारणा करणे त्यास बायोटेक्नॉलॉजी असे म्हणतात. इन बायोटेक्नॉलॉजी there are cytology, biochemistry, molecular biology and genetic engineering are included. यामध्ये पेशी विज्ञान, त्यानंतर सूक्ष्म जीवशास्त्र, जैव रसायनशास्त्र, रेणवीय जीवशास्त्र आणि जनुकीय अभियांत्रिकी यांचा समावेश असतो. Uses of biotechnology. Use of various abilities of microbes like yogurt production from milk and alcohol from molasses. पहिला म्हणजे सूक्ष्मजीवांच्या विविध क्षमतांचा वापर करणं म्हणजेच उदाहरणार्थ दुधापासून दही करणं, मळीपासून मद्य निर्मिती करणं यासाठी उपयोग केला जातो. सेकंड, यूज ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ द सेल. पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून घेणं. त्याच्यामध्ये अँटीबायोटिक किंवा प्रतिजैविकाची निर्मिती करणं, लस निर्माण करणं इत्यादींसाठी बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. यूज ऑफ बायोमॉलिक्युल्स लाईक DNA अँड प्रोटीन्स इन ह्युमन वेलफेअर. मानवी फायद्यासाठी DNA आणि प्रथिने यांच्यासारखा जैवरेणूंचा अभ्यास करणे. फोर्थ, जनुकीय किंवा जेनेटिक मल्टिप्लिकेशन. जनुकीय बदल घडवून आणून हव्या त्या वनस्पती, प्राणी तसेच विविध पदार्थांची निर्मिती करण्यासाठी किंवा मानवी संप्रेरक तयार करण्यासाठी, हार्मोन्सची निर्मिती करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. अँड फिफ्थ वन, युजेस ऑफ जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक. नॉन जेनेटिक बायोटेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व्स
यूज आयदर सेल और टिश्यू. जीवाणूंमध्ये जनुकीय बदल घडवण्यासाठी गैरजनुकीय जैवतंत्रज्ञानामध्ये संपूर्ण पेशी आणि ऊतींचा समावेश केला जातो. नेक्स्ट, बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. जैवतंत्रज्ञानाचे फायदे. फर्स्ट, increase per hectare yield respectively. Second, expense on disease control have minimized. Third, due to development of fast fruit setting varieties, yield per annum has been increased. And fourth, development of stress resistance variety which can withstand variable temperature, water state, changing fertility of soil, etc. has been possible. 1. जास्त उत्पादन घेण्यासाठी. 2. रोगप्रतिकारक वाण तयार करण्यासाठी किंवा रोग नियंत्रणावरती होणारा खर्च कमी करण्यासाठी. लवकर फळधारणा होणाऱ्या जाती निर्माण करण्यासाठी. आणि 4. बदलतं तापमान, पाण्याचं प्रमाण, जमिनीचा कस या बदलत्या पर्यावरणातही तग धरणाऱ्या वनस्पतींची निर्मिती करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल. सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल. नेहमी पाहत रहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.